जय श्री कृष्ण, राधे राधे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योतीमध्ये. आणि आज आपण परत एकदा आलो आहे ठाण्यामध्ये. आणि आता जस्ट तुम्ही आमचा लास्टचा ब्लॉग बघितला असेल तर तो पण ठाण्यामधलाच होता, सेंट्रल पार्क म्हणून. आणि त्याच्याच काहीतरी 1 किलोमीटर दुरीवरच आहे इथे इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पल म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजेच राधाकृष्ण चळवळ. ह्याची ओपनिंग जी आहे ना ती 17 मार्च रोजी झालेली आहे. आणि आज आपण इथे आलेलो आहे ते एक्सप्लोअर करायला. आणि ह्याचंच एक आपल्या जुहूमध्ये पण आहे, ते पण आपण एक्सप्लोअर केलं आहे. तर त्याचा पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊ, ते पण तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हाला इथे यायचं असेल ना तर बस आणि रिक्षा वगैरे इथे येऊ शकतात, आणि स्वतःचा पण तुम्ही व्हेकल घेऊन येऊ शकतात. आणि इथे हे जे मंदिर आहे ना, हे गुजरात आणि राजस्थानमध्ये जी कशी मोठी मोठी मंदिरं असतात त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी इथे हे मंदिर उभारलेलं आहे. आणि हे ऑलमोस्ट म्हणजे आता अयोध्यामध्ये पण जे राम मंदिर उभारलं आहे ना ते पण असंच सिमिलरच वाटतं हे पण. तर आता आपण ते आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया, तिथे काय काय आहे आणि काय सुविधा आहे आणि सर्व आपण ते दाखवू तुम्हाला. तर आता जास्त वेळ नाही घेत आहे आणि चला मग आतमध्ये जाऊया. हा जो समोर दिसतो ना हा एंट्रन्स आहे, तिकडनं आपण एंट्री करून येतो आहे ना तर इथे तुम्हाला एवढा भव्य असा खूप मोठा मंदिर तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर आता आपण पुढे पुढे आतमध्ये जाऊया. आपण आता शूज वगैरे काढायची व्यवस्था इथे आहे. इथे की तुम्हाला प्रत्येक हे रॅक इथे तुम्हाला दिलेलं आहे शूज ठेवायला. तर आता आपण इथे पहिले शूज काढून ठेवून देऊया. शूज काढून आहे ना आता आपण इथे ठेवून देऊया आणि आता पुढे जाऊया आपण. एकूण 32 एकर परिसरात मंदिर उभारला असून गुजरात आणि राजस्थान येथील भव्य मंदिरांपासून प्रेरणा घेऊन हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे तसेच सुशोभीकरण आणि विविध प्रकारची कलाकृती येथे रचले गेले आहे. आणि तसेच मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराचा परिसर फिरता फिरता आपल्याला असं वाटते की आपण खरंच वृंदावनमध्ये आलो आहे. 17 मार्च 2024 रोजी हे मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. पिरॅमल रियालिटी आणि इस्कॉन ग्रुपने मिळून महाराष्ट्रातील ठाणे येथे पहिल्यांदाच इस्कॉन मंदिर उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकूण 700हून अधिक इस्कॉन मंदिर आहे. त्यापैकी एक पिरॅमल वैकुंठ निवासस्थानी पहिले इस्कॉन टेम्पल उभारण्यात आले आहे. मंदिराच्या कळस म्हणाल तर 90 फूट उंच असलेला कळस आपल्याला पिरॅमल वैकुंठ परिसरात पोचल्यास पहिल्यांदाच त्याचं दर्शन होतं. तसेच मंदिरात एकूण 18 खांबे असून सर्व खांबांवर नक्षीदार काम करण्यात आले. रामायण तसेच कृष्ण लीलाच्या गोष्टीच्या नक्षीकामात आपल्याला अभ्यासायला मिळतील. A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभू यांनी 1966 रोजी न्यूयॉर्क येथे स्थापना केली. जगभरात हिंदू धर्माचा महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजवण्याचं कार्य इस्कॉनच्या माध्यमातून होत असतं.